जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 45. सिद्ध नागार्जुन. सिद्ध नागार्जुन हे पूज्यपादाचार्यांचे पुतणे होते. त्यांनी नागार्जुन कल्पगट इत्यादी ग्रंथ लिहिले. याशिवाय त्यांनी सोने तयार करण्याची वज्रखेचर भुटिका नावाची रत्नद्युटिका तयार केली होती. या त्रुटिके प्रित्यर्थच त्यांना स्वतःचे डोळे घालवावे लागले अशी माहिती मिळते. तथापि आपल्या प्रयोगात ते यशस्वी झालेले दिसतात. उग्रादित्याचार्य. पूज्यपादांनंतर आयुर्वेद शास्त्रावर ग्रंथरचना करणारे जे विद्वान झाले त्यात उग्रादित्याचार्यांचे नाव श्रेष्ठ म्हणून आदराने घेतले जाते. त्यांनी कल्याणकारक नावाच्या महत्त्वपूर्ण ग्रंथाची रचना इसवी सन 8व्या शतकात केली. या ग्रंथात सुमारे 500 श्लोक प्रमाणांनी युक्त असून जैन परंपरेनुसार त्यांनी कधीही औषधासाठी म्हणून मद्य, मांस, मध इत्यादींचा उपयोग केला नाही. या ग्रंथात 25 परिच्छेद आहेत. प्रत्येक परिच्छेदात निरनिराळे रोग, निर्मिती, निदान, पूर्वरूप, चिकित्सा इत्यादींची क्रमवार चर्चा केली आहे. हजारो रोगांचे प्रतिपादन या ग्रंथात आहे. निरनिराळ्या जैन, जैनेतर, भारतीय व अभारतीय विद्वानांनी या ग्रंथाची प्रशंसा केली आहे. आयुर्वेदासंबंधी उपलब्ध असलेल्या ग्रंथात महत्त्वपूर्ण ग्रंथ कल्याणकारक हाच आहे. जैनाचार्य उग्रादित्य राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष व चालुक्य राजा कलिविष्णुवर्धन पंचम यांच्या समकालीन होते. रोग प्रतिकार व चिकित्सा प्रयोग. उग्रादित्याचार्यांनी कल्याणकारक ग्रंथात शास्त्रतंत्राचे वर्णन फार चांगल्या प्रकारांनी केले आहे. तसेच कामचिकित्सा, बालचिकित्सा, ग्रहचिकित्सा, ऊर्ध्वांग चिकित्सा, शल्यचिकित्सा, दृष्टाचिकित्सा, जराचिकित्सा, वृषचिकित्सा इत्यादी चिकित्सांचे विवेचन केले आहे. या 2 विभागात असलेल्या या ग्रंथाची सुरुवात आयुर्वेदाच्या तत्वाच्या प्रतिपादनाने केलेली आहे. शेवटी परिशिष्टात एक लांबलचक परिसंवाद दिलेला आहे, ज्यात मांसाशन वगैरेचे निर्मूलन व आवश्यकता वगैरेचे प्रतिपादन केलेले आहे. तेथेच असेही म्हटले आहे की हा परिसंवाद राजा अमोघवर्षांच्या दरबारातील अनेक विद्वान, वैद्य व ग्रंथकार यांच्यात झालेला असून मांसाशनाच्या अनावश्यकतेचा विचार सिद्ध झालेला आहे. उग्रादित्याचार्यांनी सुश्रुताचार्यांचा शाद्वादी या नावाने उल्लेख केला आहे. सुश्रुत ग्रंथामध्ये जो चिकित्साक्रम दाखविलेला आहे त्यातील सर्व प्रयोग मूलतः जैन प्रक्रियेशी मिळते जुळते आहेत. त्यामुळे उग्रादित्याचार्यांनी त्यांचा शाद्वादी म्हणून उल्लेख केला आहे. अर्थात सुश्रुताचार्य असतीलच असेही म्हणता येत नाही, कारण पूज्यपादांच्या शल्यतंत्र ग्रंथाचे अनुकरण करून त्यांनी आपला ग्रंथ लिहिला असणे शक्य आहे. अर्थात यासाठी संशोधन आवश्यक आहे. अर्थात तसे असले तरी जैनाचार्यांचा आयुर्वेद शास्त्रावर मोठा अधिकार आहे हे निस्संदेह. त्यामुळे त्यांच्या ग्रंथाचा प्रभाव इतर आयुर्वेदविषयक ग्रंथांवर पडणे शक्य आहे. याच प्रकारे मल्लिशेन सुरींनी आपल्या विद्यानुशासन इत्यादी मंत्रशास्त्रविषयक ग्रंथामध्येही आयुर्वेद चिकित्साचे निरूपण केले आहे. मंत्रशास्त्र व आयुर्वेद शास्त्राचा निकटचा संबंध होता. म्हणूनच भैरव पद्मावती कल्प, ज्वालामालिनी कल्प इत्यादी मंत्रशास्त्रामध्येही ठिकठिकाणी आयुर्वेदाचे उल्लेख मिळतात. आयुर्वेद विद्वानाला आपल्या शास्त्रात प्रवीण होण्यासाठी मंत्र, तंत्र, शकुन, निमित्त इत्यादी शास्त्रांचेही अध्ययन करावयास हवे. रोग्याच्या रोग परीक्षेसाठी सर्व दृष्टीने मिळणारे ज्ञान हे फलदायीच असते. यावरून पूर्वाचार्यांनी आयुर्वेदाबरोबरच इतरही अन्य ग्रंथांचा अभ्यास केला होता असे दिसते. कन्नड भाषेतील जैन ग्रंथकर्ते संस्कृत भाषेत निर्माण झालेल्या
वैद्यक ग्रंथाप्रमाणेच अन्य भारतीय भाषांमध्येही वैद्यक ग्रंथांची निर्मिती झालेली आहे. तेलुगू व तामिळ भाषांमध्येही जैन वैद्यक ग्रंथांची निर्मिती झाली आहे. मल्याळी भाषेत वैद्यक व ज्योतिष या दोन्हीही विषयांच्या संबंधीची ग्रंथ निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली. याशिवाय कन्नड भाषेतही वैद्यक व ज्योतिष ग्रंथाची निर्मिती झालेली दिसते. या भाषेत स्वतंत्र ग्रंथाप्रमाणेच संस्कृत वैद्यक ग्रंथावर लिहिलेले टीकात्मक ग्रंथही निर्माण झाले. जगद्दल सोमदेव कवीने पूज्यपादाचार्य रचित कल्याणकारक ग्रंथाचे कन्नडमध्ये भाषांतर केले आहे. हा ग्रंथ पीठिका प्रकरण, परिभाषा प्रकरण, षोडशवर निरूपण इत्यादी अष्टांगांनी युक्त असून हा कन्नड भाषेतील आयुर्वेद विषयक ग्रंथातला प्राचीन ग्रंथ होय. या ग्रंथात सोमनाथ कवीने पूज्यपादाचार्यांचा मोठ्या आदराने उल्लेख केला आहे. सुकरम तानेने पूज्यपाद मुनिगल मुंपेलद कल्याणका रंकमवाहट सिद्धसार चरका सुत्कृष्टमं सद्गुणा धिकमं वर्जित मध्यमास मधुवम कर्नाटकीं लोकर क्षकमा चित्र मदागे चित्र कवी सोमम पेलद निंतेलतिथिम. हे काव्यही सुंदर असून प्रत्येक चरणाच्या द्वितीयाक्षरामध्ये ककार साधलेला आहे. ग्रंथकाराने स्पष्ट केले आहे की आचार्य पूज्यपादांनी कल्याणकारक ग्रंथाची केलेली रचना, ज्यात मध्य, मास व मध इत्यादींचा प्रयोग वर्ज्य सांगितलेला आहे. जी कृती वाग्भट, चरक यांच्या आयुर्वेद विषयक ग्रंथामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, अशा या लोकरक्षक उत्कृष्ट ग्रंथाचे विविध छंदात व अत्यंत प्रेमाने कर्नाटक भाषेत भाषांतर केले. यावरून स्पष्ट आहे की कवी सोमनाथांच्या वेळी वाग्भट, चरक इत्यादींचे ग्रंथही विद्यमान होते. याच प्रकारे कीर्तिवर्मनी गोवैद्य मंगराजनी खगेंद्र मणिदर्पण नामक विषवैद्यकावरील अभिनवचंद्रनी हयशास्त्र नामक अश्वपरीक्षा व चिकित्साविषयक, देवेंद्र मुनींनी बाळगृहचिकित्सा, अमृतनंदींनी वैद्यक निघंटू इत्यादी ग्रंथाची रचना करून आयुर्वेदशास्त्राच्या क्षेत्रात असामान्य कामगिरी केली आहे. तसेच जगदेवनी महामंत्र व श्रीधरदेवनी 24 अधिकारांनी युक्त वैद्यामृत ग्रंथाची रचना केली आहे. त्याचबरोबर साळव कवीद्वारा विरचित रसरत्नाकर व वैद्य सांगल्य या ग्रंथांनाही कमी महत्त्व देता येत नाही. याचप्रमाणे कन्नड भाषेतील महाकवींनी वैद्यक विषयातही अमूल्य सेवा प्रदान केली आहे. जैन वैद्यक ग्रंथांनी अहिंसाप्रधान दृष्टिकोनाचा स्वीकार केला आहे. खा, प्या व मजा करा ही जैनांची विचारसरणी नाही. त्यांच्या मते आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी अन्य असंख्य जीवांची हत्या करणे मानवता होत नाही. आयुर्विज्ञान महार्णव आयुर्वेद कलाभूषण श्री शेष शास्त्रींनी मध्यमासाधिकांचा प्रयोग औषध म्हणून करणे अयोग्य असल्याचे आयुर्वेद संमेलनात सिद्ध करून दाखविले आहे. महामहोपाध्याय विद्यानिधी कविराज श्री गजनाथ सेन व कविराज योगेंद्रनाथ सेन यांनी मध्यमासाचा औषधासाठी वापर अयोग्य असल्याचे व मध्यमास मिश्रित औषध भारतीयांच्या आरोग्याला उपकारक नसल्याचे सिद्ध केले आहे. विश्वातील सर्व प्राणीमात्रांचे कल्याण करण्याचे श्रेय आयुर्वेदाला आहे, असा विश्वकल्याणाचा प्रचंड दृष्टिकोन जैन आयुर्वेदात स्वीकारलेला दिसतो. औषध तयार करतानाही कोणत्याही प्राण्याला दुःख होणार नाही याची काळजी त्यांनी घेतलेली दिसते. अशा प्रकारे भगवान आदिनाथांच्या दिव्यध्वनीतून निघालेल्या या जैन आयुर्वेद व शरीरशास्त्राची अनेक आचार्यांच्या महान ग्रंथ निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली दिसते. या जैन आचार्यांनी आयुर्वेद शास्त्राची उत्क्रांती करताना
निरनिराळ्या चिकित्सांचे विश्लेषण करताना किंवा निरनिराळे प्रयोग करून सिद्धौषधी तयार करताना आयुर्वेदशास्त्राच्या विश्वकल्याणाच्या अहिंसा तत्वाचा कधीही विसर पडू दिला नाही. म्हणूनच जगातील कोणत्याही धर्माच्या किंवा देशाच्या आयुर्वेदशास्त्रविषयक ग्रंथात न आढळणाऱ्या पुष्पायुर्वेद या स्वतंत्र शाखेची निर्मिती करणे, ती उत्क्रांत करणे, उपयुक्त बनविणे हे जैन धर्माचे भारतीय आयुर्वेद शास्त्रातील असामान्य कर्तव्य होय.